टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विठ्ठलाच्या टोकन दर्शनाला आजपासून खरं तर सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर दर्शन मंडपाच्या खालच्या बाजूला खरं तर टोकन दर्शनाची चेकिंग केलं होतं। चेकिंग करून भाविकांना खरं तर वर जिथं बैठक व्यवस्था करण्यात आली त्या बैठक व्यवस्थेत पाठवण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की पहिल्या स्लॉटमधले हे 200 भाविक खरं तर या बैठक व्यवस्थेमध्ये येऊन बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या प्रत्येक भाविकाचं खरं तर फोटो पहिल्यांदा चेक केला होता, आधार कार्ड चेक केलं होतं, त्यानंतर या भाविकांना या बैठक व्यवस्थेत आणण्यात आलेलं आहे। चोख अशी या बैठक व्यवस्थेमध्ये भाविकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। भाविकांना इथं चहा असेल, नाश्ता असेल, हे सगळं देण्याचं काम देखील आता सुरू झालेलं। असेच काही भाविक आता आपल्याबरोबर काय सांगताना माऊली कुठून आलात? माऊली ठाण्यावरून आलेलो आहे, वैतीवाडी समतानगरमधून। आम्ही तरी पण दरवर्षी यायचो, पण त्यावेळी 7 ते 8 तास लागायचे। पण आता मंदिर प्रशासनाचं खूप खूप आभार आहे की त्यांनी टोकन व्यवस्था केले आणि आमचं 1 तासामध्ये दर्शन होणार आहे। त्यामुळे आम्ही 9 ते 10चा स्लॉट बुक केलेला आणि त्याच्यामुळे आम्हाला काही त्रास झालेला नाही। त्यामुळे लवकरात लवकर आमचं दर्शन होतं। पुन्हा पुन्हा मंदिर प्रशासनाचे आम्ही आभार मानतो। तुम्ही कुठून आलात आणि आज बैठक व्यवस्थेमध्ये आलेल्या आहेत, काय व्यवस्था वाटते इथं तुम्हाला? छान वाटतं, म्हणजे मी पण ठाण्यावरूनच आली आहे। ठाण्यावरून हां हां हो, छान आहे। हो 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 आपण बघितलं असेल की भाविकांनी खरं तर टोकन दर्शन सुरू करण्याची देखील मागणी केलेली आहे। काही महाराज मंडळी देखील आता इथं आपल्याबरोबर आहेत। काय सांगताल माऊली कुठून आलात? माऊली आम्ही कोपरावरून आलो आहे। दर्शनाची व्यवस्था खूप मंडळींनी व्यवस्थित केलेली आहे, त्यांचे आभार मानतो आम्ही। हो, व्यवस्था चांगली झाली आहे। हो हो, व्यवस्था छान झालेली आहे। अजून काही भाविक आता आपल्याबरोबर आहेत। माऊली काय सांगताल कुठून आलात? आमचं रेगाव गाव आहे, पूर्णा तालुका, परभणी जिल्हा। इथून आम्ही रात्री निजामबाद गाडीनं येत असताना आम्हाला काही साहेबांनी आमच्यासोबत काही होते सुशिक्षित माणसं, त्यांनी ते मोबाईलवर त्याला कळालं आणि त्याने आम्हाला हे ऑनलाईन करून दिलं, म्हणून समाधान वाटतंय का? एकदम आम्हाला 8 तास 10 तास दरवर्षी लागत होते। आता 1 तासामध्ये आमचं दर्शन होत आहे। आम्ही या टीममध्ये समाधान, आम्हाला याच्यामध्ये आनंद वाटतो। आपण बघितलं असेल की या बैठक व्यवस्थेमध्ये बसल्यानंतर भाविकांनी खरं तर समाधान व्यक्त केलेलं आहे। या सगळ्या भाविकांना मंदिर समितीनं अगदी व्यवस्थित अशी चोख व्यवस्था केली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिराच्या बैठक व्यवस्थेतून कॅमेरामन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।